आणि सध्या या युद्धामुळे राज्यावरती जे गॅसचं संकट ओढावलंय त्या संदर्भातल्या काही अपडेट्स। महाविकास आघाडीच्या बैठकीत पवारांकडून युद्धस्थिती आणि गॅस टंचाईवरून चिंता व्यक्त। युद्धाची झळ भारताला बसते, इतक्या दिवसांनंतर पंतप्रधानांनी भाष्य करणं योग्य नाही, पवारांची ही प्रतिक्रिया समोर। छत्रपती संभाजीनगरात एलपीजीसाठी ऑटो रिक्षांच्या रांगा। एलपीजी गॅस उपलब्ध होत नाही, त्यामुळे शहरातील ऑटो चालक अडचणीत। गॅस नाही, त्यामुळे शहरातील अनेक पंप बंद। सुरू असलेल्या पंपांवरती मात्र नागरिकांची गर्दी। नागपूरच्या काही भागात अद्यापही घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांग। सिलेंडरसाठी एचपीच्या गॅस गोडाऊन बाहेर लोकांची गर्दी। ऑनलाईन नोंदणीस अडचणी येत असल्यानं ग्राहक त्रस्त। नांदेडमध्ये सिलेंडर आढळून आजोबांचा संताप। सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे लोक त्रस्त। गॅस तुटवड्यामुळे गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। जालन्याच्या बदनापूर शहरात गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा। गॅस मिळत नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त। बुकिंग होऊन देखील सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी। अमरावतीमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा। गॅस भरण्यासाठी रिक्षांच्या रांगा, तर पंपांच्या तुलनेत गॅस 15 रुपये प्रति किलो कमी असल्यानं गर्दी। जळगावच्या नशिराबादमधील शेतकऱ्याकडून गेल्या 20 वर्षांपासून घरगुती स्वयंपाकासाठी गोबर गॅसचा वापर सुरू। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्याकडून गॅस प्रकल्पाची पाहणी। वर्धा शहरातल्या गॅस सिलेंडर एजन्सी बाहेर नो स्टॉकचा फलक। सिलेंडरचा साठा उपलब्ध नाही, त्यामुळे ग्राहकांची मोठी अडचण। लवकरच सिलेंडर उपलब्ध होऊन सुरळीत असा पुरवठा होण्याची एजन्सी संचालकांना अपेक्षा। रत्नागिरीमधले हॉटेल व्यावसायिक वळले इंडक्शन कुकिंग प्रणालीकडे। व्यावसायिक एलपीजी गॅस मिळत नाही, त्यामुळे इलेक्ट्रिक इंडक्शनचा करतायत वापर। सध्या अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल संपलं असं सांगितलं जातं, या संदर्भातली माहिती। नंदुरबारमध्ये पेट्रोल तुटवड्याची अफवा पसरली, त्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली। नंदुरबारसह शहादा शहरातील पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या। गर्दीमुळे पेट्रोल पंपावर गोंधळाचं वातावरण। कोल्हापूरच्या कागलसह मुरगुडमध्ये रविवारी पेट्रोल पंप बंद होणार अशी अफवा पसरली, त्यामुळे गोंधळ। अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या। वाहनधारकांची झुंबड लक्षात घेत काल दुपारनंतर काही पेट्रोल पंप बंद। कोल्हापुरात पेट्रोलसाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा। पुणे महामार्गावरील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी। पेट्रोल बंद होणार असल्याच्या अफवेमुळे ग्राहकांचा गोंधळ। प्रत्येक ग्राहकाला फक्त 200 रुपयाचे पेट्रोल दिले जात असल्याची माहिती। नागपूरमध्ये काही पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक। इंधन साठ्याच्या कमतरतेमुळे पेट्रोल पंप चालक अडचणीत। धंतोली परिसरात बॅरिकेड्स लावून पेट्रोल पंपांवरती वाहनांचा प्रवेश बंद। पेट्रोल पंप बंद होणार अशी अफवा, त्यामुळे बेळगाव शहरातील पंपावर रात्री वाहनधारकांची गर्दी। रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। सोलापुरात एलपीजी ऑटो गॅससाठी रिक्षाची भली मोठी रांग। गॅससाठी पेट्रोल पंपापासून जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरापर्यंत रांग। सोलापूरमध्ये एकच गॅस पंप चालू असल्यानं गर्दी। परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा तुटवडा। अनेक पेट्रोल पंप बंद। ज्या पंपांवरती गॅस मिळतो त्या ठिकाणी वाहनधारकांची लूट होत असल्याचाही आरोप। पालघरच्या ग्रामीण भागात इंधनाच्या गाड्या वेळेत पोहोचत नाही, त्यामुळे पेट्रोल पंपांबाहेर वाहनांच्या रांगा। विक्रमगड, जव्हार, मोखाडा या परिसरामध्ये वाहन चालक तासनतास तात्काळत उभे। जळगावच्या मोहाडी रोड परिसरातील पेट्रोल पंप दुसऱ्या दिवशीही बंद। पेट्रोल डिझेलचा साठा संपला, त्यामुळे पेट्रोल पंप बंद। वेगवेगळ्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवरती नागरिकांची गर्दी।